शैतान भागता है, शैतान भागता है, शैतान भागता है। हालेलुया. किती जणांचा विश्वास आहे जेव्हा तुम्ही गाता की शैतान घाबरतो, पण तुमच्याकडे बघून वाटतं मी पण घाबरत नाही तुम्हाला बघून. हालेलुया. सर्वजण शैतान कांपता है, शैतान भागता है, शैतान कांपता है, शैतान कांपता है, शैतान भागता है. एक्शन सांगते शैतान कांपता है, शैतान कांपता है, शैतान. तुमचा आवाज शैतान, शैतान किसके नाम से? यीशु मसीह के नाम से शैतान भागता है. किसके नाम से? यीशु मसीह के नाम से शैतान भागता है. यीशु मसीह के नाम से शैतान भागता है. आत्मा मंडराता, ये आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. पेंटिकोस्ते दिन समा आत्मा मंडराता, पेंटिकोस्ते दिन समा आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. पेंटिकोस्ते दिन समा आत्मा मंडराता. शेवटा पेंटिकोस्ते दिन समा आत्मा मंडराता. आपले दोन्ही हात तुमचे या समयाला हे आत्मा मंडराता. सर्वजण आत्मा उंचाने, आत्मा विश्वासाने, आत्मा पेंटिकॉस, पेंटिकॉस के दिन समा आत्मा पेंटिकॉस, पेंटिकोस्ते दिन समा. आत्मा मंडराता. बोलो यीशु मसीह की, बोलो राजाओं के राजा की. चर्च तुम्ही आनंद करत आहात? मला तर नाही वाटत. मग तुम्ही बोलाल सिस्टर तुम्हाला का नाही वाटत? कारण जेव्हा तुम्ही आनंद करता ना त्यावेळेस परमेश्वर स्वर्ग खाली उतरून येतो. तुम्ही स्वर्गाला खाली उतरून आणणारे लोक आहात. तुम्ही त्याच्यामध्ये आनंद नाचून आणि गाऊन त्याची स्तुती करायला पाहिजे, आनंद करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आज तुम्हाला काय करायचंय? आज तुम्हाला एकच करायचंय, सैतानाला त्याची जागा दाखवून द्यायची. तुम्हाला माहितीये सैतानाची जागा कुठे आहे? माहितीये? बोला बोला. माझ्या पायाखाली, माझ्या पायाखाली त्याची जागा आहे. वाका थोडस, त्याला त्याची जागा दाखवायला पाहिजे ना. बोला माझ्या पायाखाली त्याची जागा आहे. सैताना तुझी जागा माझ्या पायाखाली आहे. एखाद्याचा राग आल्यावर कसं करता? तुला तर मी बघून घेईन, नाही का? सैतानाला तुम्ही काय करायला पाहिजे? जेव्हा तुम्ही उडी माराल, जेव्हा तुम्ही नाचून आनंदाने देवाची स्तुती कराल, त्यावेळेस सैतानाला त्याची जागा दाखवून दिली जाते. तुम्ही तयार आहात त्याची जागा दाखवायला आणि परमेश्वराची स्तुती करण्यासाठी? का नाही? मग आनंदाने उच्च हात करून टाळी वाजवून नाचून आणि त्याची स्तुती करू.
कर हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी ये जीवन है, मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। तेरे भवन में आनंद की भरपूर, यीशु के संग तो जीवन में संतुष्टि। तेरे भवन में आनंद की भरपूर है, यीशु के संग तो जीवन में संतुष्टि है। याच्यात आनंद करूया, कारण त्याच्या उपस्थितीमध्ये फार आनंद आहे. त्याच्या धोरणामध्ये ईर्ष्याची पूर्णता आहे. असा आनंद तो परमेश्वर तुम्हाला देत आहे. आनंद करूया. क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से क्रूस मुक्ति। पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूर, यीशु के संग तो जीवन में संतुष्टि। तेरे भवन में आनंद की भरपूर है, यीशु के संग तो जीवन में संतुष्टि। जर आनंद करूया, आनंदाने स्तुती करूया, कारण तो जिवंत परमेश्वर आपल्या जागेवर आलेला आहे. सर्वजण भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे, मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। मेरा मेरा प्यारा उमड़ उमड़ के भरे, मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। तेरे भवन में आनंद की भरपूर, यीशु के संग तो जीवन में संतुष्टि। तेरे भवन में आनंद की भरपूर, यीशु के संग तो जीवन में संतुष्टि। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चर्च तुम्ही आनंद करत आहात. एक उडी मारून बोलो येशू मसीह की. तरी पण अजून काही लोक खालीच उभे आहेत. तुम्ही ते जिवंत देवाचा गौरव करत आहात. तुम्ही उडी मारायला पाहिजे ना. बोलो येशू मसीह की, बोलो राजाओं के राजा की. चर्च तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते विजयी देवाचे
लेकरं आहात आणि जर तुम्ही त्या विजयी देवाचे लेकरं आहात तर तुम्ही किती आनंद करायला पाहिजे. आज तुमची प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक दुःख, प्रत्येक त्रास ते जिवंत देवाला माहिती आहे. पण तुम्हाला सांगू, तुमच्या परिस्थितीपेक्षा तो देव मोठा आहे. आणि जर तो देव मोठा आहे, तो देव या जागेमध्ये, तर आज तो तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याविना तुम्हाला परत जाऊ देणार नाही. तुम्ही तयार आहात का अजून त्याची स्तुती करण्यासाठी? कशी स्तुती करणार? आनंदाने बोला, आनंदाने. विसरून जा तुमच्या शेजारी कोणी सिस्टर फार लाज वाटते हो. काय लाज नाहीचं? त्या शेजारीच दुसऱ्या दिवशी तुम्हाला येऊन म्हणाल की खरंच प्रभू येशूने तुझ्या जीवनामध्ये कार्य केलं. जर आज तुम्ही त्याची स्तुती कराल तर ते देवाचा गौरव तुम्ही पाहणार आहात. आज आशीर्वादाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जाणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी आहे. का नाही बा, आनंदाने स्तुती करूया, उंच हात करून, टाळी वाजून, नाचल्याने गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. का नाही त्याची स्तुती करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया. असं पुन्हा एकदा आपली नजर आपल्या देवाकडे लावूया. ते प्रभूला बोलूया की प्रभू, जे काही तू माझ्या जीवनामध्ये केलंय परमेश्वर, त्या गोष्टींसाठी मी आभार मानतो प्रभू. प्रभू, मी या जागेमध्ये याच्यासाठी आलो की प्रभू मला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे प्रभू. पण माझं आज केवळ आणि केवळ एकच इच्छा आहे प्रभू की मला फक्त तू पाहिजे. आज आपला विश्वास ते प्रभूकडे लावूया. जरी तुमचं सिच्युएशन तुमच्या विरुद्ध असेल, ते प्रभूला बोलूया की प्रभू मला तुझ्यावर भरोसा आहे परमेश्वर तुझा. प्रत्येक क्षण आपले नेत्र बंद करा. चूर हो तब भी मैं विश्वास किए चाहे ज़मीन टूट कर चूर हो तब भी मैं विश्वास की हर नींव डगमगाए तब भी मैं भरोसे के लायक जब कुछ ना रहे, गाऊं फिर भी तुझ पर भरोसा है. भरोसे के लायक जब कुछ ना रहे, गाऊं फिर भी तुझ पर भरोसा है. या चर्च आपल्या हात उंच करून त्या देवाची आराधना करूया. आपलं लक्ष त्या देवाकडे लावूया, कारण तो एकच देव तुमचा भरोसा करण्यासाठी तयार आहे. आज तो परमेश्वरामध्ये तुम्हाला आशा आहे, त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता. तो भरोशाचे योग्य परमेश्वर, त्याची आराधना करूया. चाहे ज़मीन टूट कर चूर हो तब भी मैं विश्वास की हर नींव डगमगाए तब भी मैं. चाहे ज़मीन टूट कर चूर हो तब भी मैं विश्वास की हर नींव डगमगाए तब भी मैं. भरोसे के लायक जब कुछ ना रहे, फिर भी तुझ पर भरोसा है. भरोसे के लायक जब कुछ ना रहे, गाऊं फिर भी तुझ पर भरोसा है. तुझ पर ही मेरा भरोसा है. यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है. तुझ पर ही मेरा भरोसा है. यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है. आमचा भरोसा फक्त तू आहे प्रभू. आणि आम्हाला माहिती आहे की तू या जागेमध्ये आज कार्य कर. Thank you, Lord.
पर छा भी जाए तो मेरे भविष्य की आशाएं भी टूट जाए तो अंधेरा मेरी राह पर छा भी जाए तो मेरे भविष्य की आशाएं भी टूट जाए तो हाँ, सहारा मेरा इस जहां में कोई ना हो फिर भी तुझ पर भरोसा है सहारा मेरा इस जहां में कोई ना हो तब फिर भी तुझ पर भरोसा है तुझ पर भरोसा तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है लहराऊंगा मैं झंडा तेरा स्वागत में तेरे यीशु मसीह देखूंगा तुझको इन आंखों से मैं विश्वास मेरा व्यर्थ न हो मेरा मन शरीर और आत्मा तुझे अर्पण करूं तुझ पर ही मेरा भरोसा है मन शरीर मेरा मन शरीर और आत्मा तुझे अर्पण करूं क्योंकि तुझ पर ही मेरा भरोसा है तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है तुझ पर मेरा भरोसा है यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है चाहे ज़मीन टूट कर चूर हो तब भी मैं विश्वास की हर नींव डगमगाए तब भी मैं चाहे ज़मीन टूट कर चूर हो तभी मैं विश्वास की हर नींव डगमगाए तभी मैं भरोसे के लायक जब कुछ न रहे खाओ फिर भी तुझ पर भरोसा भरोसे के लायक जब कुछ ना रहे गाँव फिर भी तुझ पर भरोसा है दिल के गाए तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है तुझ पर सिर्फ भरोसा है तुझ पर ही मेरा भरोसा है कोई आदमी पे नहीं यीशु तुझ पर ही मेरा भरोसा है ओ तूने मुझे चुना है माँ की कोख में तेरे प्यार ने पुकारा है मेरा नाम फिर से जन्मा हूँ तुझ में ही प्रभु तेरा खून दौड़ता है मेरी नस नस
तूने मुझे चुना है माँ की कोख में, तेरे प्यार ने पुकारा है मेरा नाम। फिर से जन्मा हूँ तुझमें ही प्रभु, तेरा खून दौड़ता है मेरे नस नस में। हाँ मैं नहीं हूँ डर का गुलाम, मैं नहीं हूँ डर का गुलाम। हाँ मैं नहीं हूँ डर का गुलाम। मैं क्या हूँ? मैं हूँ खुदा की संतान, मैं हूँ खुदा की संतान। तूने मुझे चुना है माँ की कोख में, तेरे प्यार ने पुकारा मेरा नाम। फिर से जन्मा हूँ तुझमें ही प्रभु, तेरा खून दौड़ता है मेरी नस नस में। नेचर्सच्या देवाला आपण धन्यवाद देऊया. थँक्यू म्हणूया तुमच्या त्याच्या प्रत्येक उपकारासाठी त्याला धन्यवाद देऊया. कारण आईच्या उदरात असताना त्याने तुमची निवड केली आणि आतापर्यंत त्याने तुम्हाला सांभाळले. आणि जर त्याने तुम्हाला आतापर्यंत सांभाळले तो युगानुयुग सारखाच देव आहे. तो काल आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. आज परिस्थिती सारखी राहणार नाही. गोष्टी बदललेल्या तुम्ही पाहता. प्रभू येशूने तुमच्या जीवनामध्ये कार्य केले. आज विश्वास ठेवतो देव या जागेमध्ये आहे आणि प्रभू येशूने तुमचे जीवन बदलले. थँक्यू 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 लॉर्ड. या आपल्या हातून करून त्या परमेश्वराचे आभार मानूया. सर्व आराधनेचा गौरव आपण त्या परमेश्वराला देऊया कारण तो देव त्या योग्यतेचा आहे. प्रभू सर्व स्तुतीचा सर्व आराधनेचा गौरव आम्ही तुला देतो प्रभू. या आपल्या हातून करून एक जोरात टाळी वाजून त्या परमेश्वराचे आभार. सर्व गौरव प्रभू आम्ही तुला देतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात आमेन. बसून बोला. प्रेज द लॉर्ड. यावेळी साक्षीची वेळ आहे. तुमचे साक्ष असतील तर कृपया करून तुम्ही पुढे या. जे आम्हाला ऑनलाईन बघतायत तुमचं आम्ही येशूच्या नावात स्वागत करत आहोत. हालेलुया. तुमचे साक्षी तुमचे टेस्टमनी असतील. जे बाहेर बसलेत त्यांना प्लीज विनंती आहे तुम्ही आतमध्ये या. त्यांना प्लीज विनंती आहे तुम्ही आतमध्ये या. जे बाहेर आहेत त्यांना विनंती आहे प्लीज तुम्ही आतमध्ये येऊन बसा. आतमध्ये भरपूर जागा आहे. ज्यांचे साक्ष आहेत देवाने तुमच्या जीवनामध्ये या दिवसात या आठवड्यामध्ये महान कार्य केलं आहे. प्लीज पुढे या. तुमचे साक्ष तुम्ही देऊ शकता. जे आम्हाला ऑनलाईन बघतायत तुम्ही आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअपद्वारे. तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, फेसबुकला मेसेज करू शकता, ईमेल तुम्ही आम्हाला पाठवू शकता. प्लीज व्हॉलेंटिअरने बघा की जे बाहेर आहेत त्यांना तुम्ही आत पाठवत आहे. ब्रदर अँड सिस्टर्स प्लीज नम्र विनंती आहे प्लीज तुम्ही आतमध्ये या. प्लीज सिस्टर्स प्लीज ब्रदर्स प्लीज आतमध्ये येऊन बसा. आतमध्ये खूप जागा आहे. त्यांचे साक्ष आहेत त्यांनी कृपया करून पुढे या. वेळेस आपण साक्ष देणार आहोत. ज्यांच्या साक्ष असतील प्लीज कृपया करून पुढे या. थँक्यू थँक्यू जीसस. ज्यांचे टेस्टमनी आहेत साक्ष आहेत प्लीज वर या. आज देव महान कार्य करणार आहे. हालेलुया. की जण मोठी अपेक्षा घेऊन आलेले आहेत. आज तुमच्या जीवनामध्ये देव महान कार्य केलं. साक्षीची वेळ आहे. प्लीज आपण साक्ष देऊया. येस माईक चालू कर. माईक. प्रेज लॉर्ड. या भावाची साक्ष आहे. हा भाऊ सांगतो की त्यांच्या झोपेमध्ये त्यांच्या पायाला वेठ आल्यासारखं व्हायचं, वात आल्यासारखं व्हायचं. तो पाय काही केल्या सरळ होत नव्हता आणि त्यांना त्रास व्हायचा रात्री झोपेत. त्यांना वाटायचं कोणीतरी येऊन तो सरळ करावं पण ते काय होत नव्हतं.
परंतु ते सांगत आहेत की जसे 4-5 महिने झाले ते आपल्या चर्चला येत आहेत आणि जसे ते चर्चला येत आहेत ते सांगतात हा जो त्रास होत होता त्यांना आता तो त्रास अजिबात होत नाही. प्रभूने त्यांना आरोग्य दिलेले आहे आणि खरोखर प्रभूने त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य केलं म्हणून ते सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. उनसे हाथ करो. Hallelujah. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. राजाओं के राजा की जय. येस. परमेश्वर आपल्यामध्ये आपल्या चर्च मध्ये नवीन लोकांना आणत आहे आणि प्रभू त्यांचे तारण करत आहे आणि त्यांचे जीवन बदलत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे सिस्टर आज पहिल्यांदा आपल्या चर्च मध्ये आलेले आहात आणि ते सांगतात की माझं जीवन पूर्ण विस्कळीत होतं. माझ्या जीवनामध्ये कुठलीच आशा नव्हती, कुठला आसरा सहारा मला नव्हता. पण मी पास्टरांसाठी विश्वासाने चर्चमध्ये येत होते, मी प्रार्थना करत होते आणि जसं ते सांगतात मी पास्टरांसाठी प्रार्थना करत होते, प्रभू माझ्या जीवनामध्ये कार्य करू लागला. हालेलुया. ते सांगतात एक एक माझ्या जीवनाचं बंधन तुटायला लागले. आज मी आनंदी आहे. आज मला एक नवीन सहारा भेटलाय त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याबद्दल सर्व महिमा मी प्रभू येशूच्या नावाला देते. जोरदार टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. प्रेज लॉर्ड. या बहिणीची साक्ष आहे. ही बहीण सांगते की ती 2 व्हीलर वरून चालली होती, तिच्या आईला घेऊन चालली होती आणि रस्त्याने जात असताना अचानक 4 व्हीलर समोरून आली. मोठा डॅश होणार होता परंतु ती सांगते खरोखर प्रभू येशूची नजर तिच्यावर आहे आणि प्रभूने कुठल्याही प्रकारचा अपघात घडू दिला नाही. प्रभूने तिला आणि तिच्या आईला वाचवलं म्हणून ती सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. एक अद्भुत साक्ष तुम्ही ऐकणार आहात. हे सिस्टर जे तुमच्या समोर उभे आहेत त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांची काहीच गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. क्रिटिकल कंडिशनमध्ये ते होते. ते सांगतात त्यांच्या आतड्यांना पिळा बसला होता आणि 20 टाक्यांचं ऑपरेशन त्यांचं झालं होतं आणि डॉक्टरनी स्पष्ट त्यांच्या रिलेटिव्सला त्यांच्या फॅमिलीला सांगितलं होतं हे वाचू शकणार नाही. पण हालेलुया. जेव्हा जग आपल्याला कुठली आशा देऊ शकत नाही त्या क्षणाला प्रभू येशू आपली नवीन आशा बनतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज हे सिस्टर तुमच्या समोर जिवंत उभे आहेत. प्रभू येशूने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि त्यांना आरोग्य दिलंय त्याबद्दल सर्व महिमा ते प्रभू येशूच्या नावाला देतात. जोरदार टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. कने आपण आपले डोळे बंद करूया. प्रभू आज आम्ही तुझे उपकार मानतो. ओ आज आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो दे बाप्पा. तू ह्या जागेमध्ये आहेस. प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा आज महान आणि अद्भुत कार्य करणारा तो देव आहेस. प्रभू येशूच्या नावामध्ये परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य प्रभू तुझ्यात आहे. आज देवबाप्पा जे ऑनलाईन पाहत आहेत, जे या ठिकाणामध्ये आहेत, प्रभू येशूच्या नावात देवबाप्पा आज आम्ही मिराकल अद्भुत कार्य देवबाप्पा तुझ्यापासूनचा मानना आम्ही स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात देवबाप्पा अद्भुत गोष्टी देवबाप्पा कधी डोळ्यांनी पाहिल्या नाही, कानाने ऐकल्या नाही. आज अशा महान आणि अद्भुत कार्य आम्ही या जागेत पाहणार आहे देवबाप्पा. पवित्र आत्मा आज तू आम्हा प्रत्येकाची भेट घे. आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल दे बाप्पा, कारण तुझं वचनच दे बाप्पा आमच्यासाठी प्रकाश आहे. तुझं वचन आमच्या जीवनाची भाकर आहे. तुझं वचन आमच्यासाठी जीवनाचं पाणी आहे. आणि आज दे बाप्पा प्रत्येक बंधन तुटलं जाते. आज प्रभू येशूच्या नावामध्ये दे बाप्पा प्रत्येक शरीरातले आजार त्रास निघून जाते. आणि आज तुमचं जीवन आम्ही पाहत आहोत, तुमचं आरोग्य आलेलं आम्ही पाहत आहोत. हो रबाला शथा राबा थोरी बाबा, हो रिबाला सथा राबाला शथा री बाबा, हो रिबाला सथा राबाला शथा री बाबा. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावात अद्भुत कार्य अद्भुत गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. आम्ही सर्व गौरव प्रभू तुला देऊन प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणूया आमेन. बोल येशू मसीह की, बोल येशू मसीह की. ही वेळ आहे परमेश्वरापासून ऐकण्याची. यस. सगळ्यांनी म्हणा आज प्रभू येशू माझ्याशी बोलणार आहे, माझ्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणूस बोलून काय उपयोग आहे का? नाही. कोण बोललं पाहिजे आपल्याशी? येशू बोलला पाहिजे. यस. देव बोलला पाहिजे. यस. तर कारण आपण यावेळेस परमेश्वरच्या वचनाकडे जाऊया. हालेलुया. 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 यस. बोलो
बोलो येशू मसीह की जय. सगळे आनंदी आहेत, यस आशीर्वादित आहेत. यस आज देव तुमच्याशी बोलणार आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. जो पासनचा देव आहे, जो सिस्टनचा देव आहे, यस तोच माझा देव आहे आमेन. आणि तोच तुमचा देव आहे. यस आमेन. आज मोठ्या अपेक्षा घेऊन बसा. यस मी तयार नाहीये, पण देव मला तयार करत आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा देव तयार करतो, कोणी थांबू शकत नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. सगळ्यात पहिले मी माझ्या आत्मिक आई वडिलांचे आभार मानतो. पास सुनील, पास शैला, हे देव करत आहे यस की त्यांनी मला ही संधी दिली. आज देव मोठं कार्य करणार आहे. आज मोठ्या अपेक्षा बाळगा. यस जे मला लाईव्ह बघतायत, आज देव तुमच्याशी बोलणार आहे. यस आज देव माझ्याशी बोलणार आहे. हालेलुया. हालेलुया. नेत्र बंद करूया, आपण प्रार्थना करूया. थँक यू होली स्पिरिट. फादर लॉर्ड, वेलकम यू जीसस. तुझं स्वागत आहे पवित्र आत्म्या जागेमध्ये. धन्यवाद प्रभू, तू आमच्याशी बोलणार आहेस. मुख माझा असेल पण शब्द तुझे असू दे दे बाप्पा. जेव्हा आम्ही वचन ऐकू दे बाप्पा, आमच्या हृदयाला ते स्पर्श केलं जाऊ. एकही व्यक्ती रिकामा जाऊ देऊ नको. एकही व्यक्ती असाच जाऊ देऊ नको. प्रत्येकाशी तू बोल दे बाप्पा. प्रत्येकाची तू भेट घे आणि आज तू महान कार्य कर. सर्व गौरव तुला देतो आणि येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. 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 तैयार हो? यस. तैयार आहात? सब बोलते रहेंगे सिस्टर नहीं प्रीच कर रहे, कोई नहीं है, कोई बात नहीं. आज खुदा ने हमें खड़ा किया है. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. काढूया वचन. यावेळेस याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय. यस. त्याच्या अगोदर माझ्याकडे लक्ष दे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. आज जे होणार किंवा आज जे देव तुमच्याशी बोलणार आहे, कधी तुमच्या जीवनामधून तुम्ही चालले असता किंवा तुमच्या जीवनामधून ही गोष्ट होत असेल, पण लक्षात ठेवा, जेव्हा देव बोलतो, जेव्हा देव कार्य करतो, तो असंच नाही करत. तो तुमच्या जीवनामध्ये आतमध्ये जाऊन तो तुमचं जीवन बदलून तो येणारा परमेश्वर आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आज मोठी अपेक्षा बाळगा. मला माहित नव्हतं मी आज उभा राहील का नाही, पण देवाला माहित होतं मी उभा राहणार आहे. हालेलुया. काढूया याकोबाचे पत्र पहिला अध्याय 3 वचन. याकोबाचे पत्र मिळालं असेल, यस सगळ्यांना मिळालं असेल तर आमेन म्हणूया. आमेन. 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 याकोबाचे पत्र पहिला अध्याय. येस सिस्टर. 3 वचन वाचूया. कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. तर येस. तर सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे. आमेन. आमेन. आय थिंक सो. तुम्ही मला सपोर्ट करणारे प्लीज व्हा. यस. हालेलुया. म्हणा आमेन. 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 परत एकदा वाचूया. कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. काय करते? सहनशीलता. अजून पुढे पुढे वाचूया सिस्टर. तर सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या. सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या. बांधलेलं आहे की सहनशीलता काय करते? काम पूर्ण करते. काम पूर्ण करते किंवा विश्वास निर्माण करते. Yes. जेव्हा आपण सहनशीलता असतो, जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवून असतो, हे कुठली परिस्थिती असो तुमची विश्वास कार्य करणारच. आमेन. आणखी देव म्हणतो, जेव्हा माझं लेकरू माझ्यावर विश्वास ठेवतं, ते माणसावर नाही, कोणावर? माझ्यावर जेव्हा ते विश्वास ठेवतो तेव्हा मी कार्य करणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा देव कार्य करतो, तो कुठली परिस्थिती बघून कार्य नाही करत किंवा तो कुठल्या माणसाकडे बघून कार्य नाही करत, तर तुझ्याकडे बघून कार्य करणारा परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. आणखी देव म्हणतो, मी सुरुवात आहे आणि मी शेवट आहे. मी जे कार्य करतो ते कुणीच थांबवणार नाही. हालेलुया. आणखी 4थ्या वचनामध्ये काय लिहिलं वाचूया? यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कशातही उणे न होता तुम्ही
पूर्ण व्हावे. Yes. काय व्हावे? पूर्ण. म्हणा मी सहनशीलता ठेवली पाहिजे. मी सहनशीलता ठेवली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणखी जेव्हा मी वचन काढत होतो, हे वचन जेव्हा मी काढत होतो, जेव्हा देव माझ्याशी बोलला, जेवढं लांबपर्यंत जेवढी सहनशीलता आपली वाढेल तेवढा मोठे कार्य आपल्या जीवनामध्ये केले जातील. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. जेवढा मोठा विश्वास आज तुमचा असेल तेवढा मोठा विश्वास ठेवा. जिथं कुठे तुम्ही बसलेले असताल, तुम्ही म्हणत असताल की माझ्या घरामध्ये सिच्युएशन चालली आहे, मी फार पेशन्स ठेवलेत, मी फार सहनशीलता ठेवली की हे होईल का नाही, किंवा माझ्या जीवनामध्ये कार्य घडेल का नाही. काळजी करू नको, आज तुझा दिवस आहे. आमेन. कारण की देव म्हणतो जेवढी सहनशीलता तू ठेवतो किंवा जेवढा तू माझ्यावर भरोसा ठेवतो, मी तुझ्यावर भरोसा ठेवणारा परमेश्वर आहे. Yes, amen. आणि जेव्हा देव भरोसा ठेवतो तो माणसासारखा भरोसा नाही ठेवत. Yes. हालेलुया. हालेलुया. आज सिच्युएशन खूप मोठी आहे, आपण काहीतरी आपण काय सिच्युएशन मधून चाललोय, आपल्याला माहिती काय गोष्टी आहेत, पण मला माहिती आहे एक गोष्ट, माझा विश्वास माझ्या देवावर आहे. Yes, amen. आणि जर मी लढाई लढली तर मी लढाई नाही जिंकणार. जर माझा देव माझ्याद्वारे लढाई लढत आहे तर मी लढाई जिंकणारच. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणखी लढाई माझ्या बापाची आहे. म्हणा लढाई माझ्या बापाची आहे. ही लढाई माझ्या बापाची आहे. तुम्ही नका म्हणू, ते म्हणू द्या. म्हणा ही लढाई माझ्या बापाची आहे. ही मी लढलो तर नाही चालणार, माझा बाप लढला पाहिजे. Yes. हालेलुया. हालेलुया. आणखी काय लिहिलं चौथ्या वचनामध्ये, कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. लक्षात ठेवा, तुमच्या विश्वासाची परीक्षा हर समय होणार, पण जर तुम्ही त्याच्यात पास झाले, जरी लोक कानामध्ये टाकतायत हे चाललंय ते चाललंय, तुझ्या जीवनामध्ये काही नाही होणार, तुझं मागचं जीवन बघ, तुझं पुढचं जीवन बघ, तू काय केलंय का जीवनामध्ये, तू तुझ्या कामामध्ये यशस्वी आहे का, त्याला म्हणे माझा भरोसा देवावर आहे. Yes, amen. आणि जर मी सहनशीलता ठेवलेली आहे किंवा माझा विश्वास जर माझ्या देवावर आहे, हजारो दिवस जरी गेले, मला लिहिलंय की रात्रीनी दुःखाने जरी रात्री मुक्काम केला, आनंदाची सकाळ होणारच. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ती सकाळ आज होणार आहे तुमच्या जीवनामध्ये. Yes. ती लवकरच होणार आहे. जेवढं तुम्ही दुःख केलंय त्याच्या त्रिपट तुम्ही आनंद करणार आहात. Yes, आणि की देव म्हणतो माझी लढाई ही तुझी लढाई नाहीये, ही माझी लढाई आहे. Yes. त्यावेळेस लक्षात ठेवा, ज्यावेळेस दावीद लढायला गेला होता, त्याचे भाऊ काय म्हणले माहितीये का, त्याचे भाऊ त्याला म्हणले तू कोण आहेस, तू लढायला आलायस. त्यावेळेस दावीद त्याच्या भावाला डब्बा द्यायला आलता, त्यावेळेस दावीद म्हणला अरे तुम्ही कोण आहे. दावीद त्याचे भाऊ म्हणले तू कोण आहे लढणारा, तू लढू शकतोस, तू लढू शकतोस. लक्षात ठेवा, स्वतःचेच लोक तुम्हाला दुखवतील, स्वतःचे नातेवाईक तुम्हाला दुखवत असतील, ते तुम्हाला नावं ठेवत असतील, ते तुमच्यामध्ये चुकीचं पेरत असतील, पण लक्षात ठेवा, जर देवासोबत तुमची संगती आहे ना, आणि जर तुमच्यामध्ये सहनशीलता आहे, तुम्ही उत्तर देणारे नका हो. म्हणा मी उत्तर देणारा नाही झालो पाहिजे, मी उत्तर देणारा नाही झालं पाहिजे, माझा देव उत्तर देणारा आहे. माझा देव उत्तर देणारा. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर उत्तर दिलं ना तर भांडायला लागलं तर आवाज होणार, आवाज होणारच. पण जर येशूने उत्तर दिलं ना, तो शांतही बसेल आणि सगळ्या गोष्टी सुरळीत केल्या जाते. Yes. हालेलुया. हालेलुया. कारण की ज्यावेळेस दावीद त्याच्या भावाकडे गेला, तो काय म्हणला माहिती का, हे तू का मला बोलतोस, तू का मला बोलतोस, मी तुझं काय बिघडलंय का, किंवा तुला मी काय व्यर्थ बोललोय का. दावीदाचा भाऊ काय म्हणला, तू निघून जा. पण दावीदाला देवाने जर निवडलंय, जर देव दावीदाला निवडू शकतो, तर तो सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला पार नेणारा परमेश्वर आहे. Yes, amen. लक्षात ठेवा, दावीदाला ज्यावेळेस अभिषेक झाला त्याच्या 13 वर्षानंतर तो राजात करण्यात आला. किती वर्षानंतर? 13 वर्षानंतर. 13 वर्षानंतर. पण दावीदाला, ब्रदर तुम्ही विचारत असेल, ब्रदर पण दावीदाला अभिषेक झाला तर राजा का नाही झाला, तो राजा का नाही झाला. त्याला अभिषेक झाला, त्याला एवढं देवाने वापरलं, त्याचे 7 भाव काढून त्याला उभा करण्यात आलं, मग तो राजा का नाही झाला. लिहिलंय, देव हमेशा तुमची तपासणी करत असतो. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. जेव्हा देव तपासणी करतो तो अशीच नाही करत, तो तुमचा विश्वास बघत असतो. आमेन. आणि जेव्हा तुमचा विश्वास असतो, जेव्हा तुमची सहनशीलता असते, जग काय म्हणतं ते मी नाहीये, देव काय म्हणतो ते मी आहे. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा देव म्हणतो ना की मी तुला उभा करेल, तर देव सगळे माणसं बाजूला करेल आणि तुम्हाला देव उभा करणारा परमेश्वर आहे. आमेन.
जर दाविदाच्या भावाला देवाने बाजू केलं तर आज देव तुमचे जे नातेवाईक तुम्हाला विरुद्ध आहेत ते बाजूला करून देव तुमच्यावर अभिषेक पाठवेल. जेव्हा तुमची परिस्थिती बदलेल. हालेलुया. हालेलुया. आणखी देवाला माहिती आहे परिस्थिती कशी बदलायची. हालेलुया. तुम्हाला एक रहस्य सांगू का? तुम्हाला सांगू का? किती जण लक्षात येतात बाहेरचे पण. हालेलुया. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवताय ना, माणसाने किती जरी कानात बोललं ए तू असा आहे, तुझ्या जीवनामध्ये काय होतंय का? माझ्याकडे गाडी, तुझ्याकडे सायकल पण नाहीये, माझ्याकडे सगळ्या काय गोष्टी आहे आणि तुझ्याकडे हेच नाही तेच नाही. लक्षात ठेवा, देव ते सगळं ऐकतोय. प्रेज द लॉर्ड. परत सगळं सांगतो, देव ते सगळं ऐकतोय. आणि जेव्हा देव ऐकतो ना, तो माणसासारखं एक कानाने ऐकून एक कानाने सोडून नाही देत. तो इथं ठेवणारा परमेश्वर आहे. बाळलेले तुझे अश्रू त्यांनी साठवून ठेवलेले. जेवढे अश्रू तू वाहिले, जेवढं लोकांनी तुला बोलले, आज तुला मी सांगतो, जर तू सहनशीलता ठेवलीस आणि तुझा देवावर विश्वास ठेवला ना, दाविदासारखं देव गल्ल्याताला पाडणारा परमेश्वर आहे. देव तुझी परिस्थिती पाडणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा देव करतो, ओहो हो, तर कुणीच तुला थांबू शकत नाही. आमेन. कुठलीही परिस्थिती जरी आली ते तुला थांबू शकत नाही, कारण की देव म्हणतो मी तुझी लढाई लढणारा परमेश्वर आहे. पण काय काय लोकांना माहितीये का, काय काय लोकांना लगेच पाहिजे असतं. लगेच त्यांना दिलं ना, अरे हा रिझल्ट, अरे हा रिझल्ट, आता ह्याच्याकडे गेला हा रिझल्ट, हा भेटलाच पाहिजे, अरे ह्यानी केलं ना आता ते दिलंच पाहिजे. ए देव तपासतोय. लक्षात ठेव, तुला कधी रिझल्ट भेटणार नाही. समजा लक्षात ठेवा, समजा मी आहे, समजा मी मम्मीकडे मी मागितलं, मम्मा मला एक गाडी पाहिजे, मला एक गाडी पाहिजे, लवकर मला एक गाडी घेऊन दे. तर मम्मी म्हणून हा ठीक आहे चल घेऊन देतो, आणि घेऊन दिली. मी थोडे दिवस वापरली, तर त्याची मला किंमत राहील का? नाही. मी बघा ना, मम्मा दुसरी गाडी मला पाहिजे, मम्मीने दुसरी पण दिली. म्हणाला अरे यार मेरे को तो सब मिल रहा है, अभी कुछ नहीं हो सकता है, अभी तो सब है. पण ये श्वास नाही करत, तो तुला पहिले तपासतो. पण मी जर मम्मीला म्हटलं मम्मी मला गाडी पाहिजे, मम्मी अशी म्हणली थोडं थांब बाळा, थोडं थांब, तुला मिळेल, तुला मिळेल, आणि योग्य त्या वेळी तुला मिळणार. पण थोडं थांबावं लागेल, मला थोडं थांबावं लागेल, थोडं थांबावं लागेल. हालेलुया. हालेलुया. कारण की जेव्हा तुम्ही येशूसाठी थांबता, तो तुमच्यासाठी थांबणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. पण आणि जेव्हा तसंच बायबलमध्ये देव तुम्हाला हर गोष्टीमध्ये तपासेल. हे ह्याचा विश्वास जो आहे तो कमी पडतोय का? ह्याच्यावर ज्याला मी सिच्युएशन दिली, समजा ह्याला मी एक गोष्ट दिली आणि त्या गोष्टीमध्ये पडलाय, तर हा तसाच राहील का? की रडत बसेल का? की दुसऱ्यांकडे बघून म्हणणार अरे यार आता काय करायचंय? हा असं म्हणेल की जर तुम्ही देवाचे लेकरं असताना तुम्ही रडत नाही बसणार, तुम्ही परिस्थितीमध्ये पण आनंद करणारे होताल. आमेन. कारण की पौल आणि सिला जेव्हा जेलमध्ये होते, त्यांनी म्हटलं अरे यार कहा लेखे आहे, कुठं घेऊन आला दे बाप्पा, आता मी जेलमध्ये पडू. ते असे म्हटले का? नाही. मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. असे म्हटले का? ते काय करायला लागले? स्तुती. काय करायला लागले? तेच त्या जेलमध्ये पण चालू आहे. यस यस. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल क्या चालू है? अरे भैया वो भी आराधना हमारे साथ कर रहे हैं. Yes. ते पण आमच्या सोबत स्तुती करत आहे. कारण का? लढाई माझी नाही, लढाई माझ्या देवाची आहे. यस आमेन. पण तुम्हाला माहितीये का, दावीद ज्या वेळेस गेला आणि दावीद ज्या वेळेस उभा राहिला, दावीद काय म्हटलं माहितीये का? दावीद म्हटलं आता त्यावेळेस राजाने दावीदाला बोलवलं आणि त्याला शिरटोप घातला, त्याला वस्त्र घातले, सगळं घातलं त्याला. आणि ज्यावेळेस आणि दावीद म्हटला, राजा म्हटला जा आता लढायला जा. पण दावीद काय म्हटलं माहितीये का? राजा मला चालतं पण येत नाहीये, तुझे वस्त्र घातलेत ना, मला चालतं पण येत नाहीये, असं दावीद म्हटलं. लक्षात ठेवा, काही गोष्टी तुमच्यावर टाकलेल्या असतात ना, तुम्हाला ज्या चांगल्या वाटतात त्या हमेशा चांगल्या नसतात. हालेलुया. ते तुम्हाला थांबवून धरणारे असतात. आणखी ते देवापासून नाही, ते जगापासून असतात. पण देवाला काय शिरटोप, देवाला किंवा काही लागत नाही. तुमचं देवाला पैसा नाही लागत, तुमचं काही नाही लागत. त्याला फक्त काय लागतो? विश्वास.
म्हणा विश्वास, 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 विश्वास. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने उभा राहता तुम्हाला कुठल्याही माणसाची गरज पडत नाही, तुम्हाला फक्त पवित्र आत्म्याची लिडिंगची गरज पडते. Yes. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करणं सुरू होतो ना, हे किती जरी मोठा गल्ल्यात उभा राहू, देव त्याला खाली पाडणारा परमेश्वर आहे. Yes, amen. देव तुमची परिस्थिती खाली आणणारा परमेश्वर आहे. आणि की दाऊदाने 13 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष? 13 वर्ष. 13 वर्ष वाट पाहिली. तो कोणाच्या नजरेसमोर नाही आला, तो कोणाच्या नाही, तो मेंढा राखत होता, तो कोणाच्या नजरेसमोर नाही आला. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, फार आनंद होईल, नीट ऐका. जरी आता तुम्ही कोणाच्या नजरेसमोर नाहीये ना, जरी तुम्हाला आता कोणी बघत नसेल, तुम्हाला आता कोणी म्हणत नसेल की तुझं काय चाललंय, खूप छान आहे. का माहितीये का? कारण की त्या देवाची नजर तुझ्यावर आहे. यस आमेन. तो देव तुला रोज आणि रोज बघतो. यस. त्याची प्रेम दया रोज आणि रोज सकाळी तो नवीन करतो. यस आमेन. दावीद मेंढर राखत होता, त्याला कोणी बघत नव्हतं, त्याला देव बघत होता. यस. तुला देव बघणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा देव बघतो, माणसाने बघितलं पाहिजे का नाही? म्हणा नाही बघितलं पाहिजे. नाही बघितलं नाही तरी चालेल, माझा देव मला बघतोय ना, मी सर्व परिस्थितीमध्ये जिंकणारा परमेश्वर आहे. Yes, amen. माझा देव जो मला बघतोय तो हर शैतानावर मी तुडवत चालणारा परमेश्वर आहे. तो मला कुठलीही धोरणाची ठेस लागू नये म्हणून तो देवदूतांना आज्ञा देतो. हालेलुया. हालेलुया. हे माझा येशू तुला सांभाळणारा परमेश्वर आहे. म्हणा येशू सांभाळणारा आहे. येशू सांभाळणार आहे. हर गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला सांभाळणारा आहे. तो मला सांभाळणार आहे. थोड्या आपण गलती करासपत्राचं 5वां अध्याय, गलती करासपत्र ह्याचा 5वां अध्याय, गलती करासपत्राचा 5. किती जणांना समजते मी काय सांगतोय? यस. हात कमी आहेत बाप्पा, हात शेवटपर्यंत वाढवले जाऊ दे. माझी प्रीचिंग संपायच्या आत हे वाढवले जाऊ दे. हालेलुया. हालेलुया. गलती करासपत्राचा 5वां अध्याय मिळालं? यस आमेन. मिळाला असेल तर आमेन म्हणूया. गलती करासपत्र 5वां अध्याय आणि 22 वचन. एक मिनिट. हा 22 वचन वाचूया सिस्टर. आणि आत्म्याचे फळ हे आहे, हा. प्रीती, हा. आनंद, हा. शांती, हा. सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन, अशा गोष्टींविरुद्ध नियमशास्त्र नाही. हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिले? प्रीती, आनंद, शांती, शांती आणि सहनशीलता. आणि पण ब्रदर मी लय दिवसापासून मागतोय की मला भेटत नाही, मी लय सहनशीलता धरली, मला अजून का नाही भेटत आहे? तू त्याच्यात विश्वासू नाहीयेस. पण आज जर तू निर्णय घेतलास तर मी हर एक गोष्टीमध्ये मी पहिला देवाला ठेवेल, मी पहिलं स्थान माझ्या देवाला देईल. परिस्थिती काही सांगू, मी माझ्या देवाकडे पहिले जाईल. हे लक्षात ठेव, देव तुझं समाधान करणारा परमेश्वर आहे. देव तुझ्या बाजूनी चालणारा परमेश्वर आहे. दिवसा सिंह रात्री चंद्र तुला मारणार नाही. हालेलुया. हालेलुया. आणखी देव म्हणतो, जेव्हा तू माझ्यावर भरोसा ठेवतो मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. यस. हालेलुया. 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 आणखी देवाने असंच नाही उभा केलं, देवाने निवडून तुला उभा केलेला आहे. यस आमेन. तुम्ही बोललेले नाहीये, तुम्ही निवडलेले लोक आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. जे मला ऑनलाईन पण बघत आहे, लक्षात ठेवा, तुम्ही बोललेले नाही, तुम्ही निवडलेले लोक आहात. आमेन. आणि जिथं कुठे जाताना तुम्ही हमेशा चमकणारेच असणार. यस आमेन. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. Yes. हालेलुया. 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 आणखी देव म्हणतो, माणूस चमकवतो तसा मी नाही चमकत. जसं माणूस करतो ना, तसं माणूस म्हणतो, अरे भाई तेरा बहुत अच्छा चल रहा है, तू खूप चांगला आहेस, तू खूप चांगला करतोस. पण मागं गेल्यावर वेगळं बोलतो. बरोबर नाही चालले, तू असा आहे, थोडासा तसा आहे. आज मी तुला एक सांगू इच्छितो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, देव तुझ्यासाठी जागा मोकळी करेल आणि देव तुला त्या जागेवर तुला उभा करेल. आमेन. कोणची जागा मोकळी करेल? जी देवाला आवडत नाही ती. आणि की देवाला माहिती असेल ते पात्र बरोबर नाही, मी माझ्या लेकराला उभा करणार आहे त्या जागेवर, आणि की तो माझ्या पात्रतेचा आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवासाठी करताना लक्षात ठेवा, मला हमेशा आठवतं जेव्हा मी डॅडीला एक गोष्ट मागायचो, अजून पण मागतो. हालेलुया. मी डॅडीला एक गोष्ट डॅडीला म्हणतो, डॅडी मला ना, मला स्टेजवर उभा राहायचंय, मला तुमच्या बाजूला बसायचंय, आणि ना मला तुमच्यासारखीच प्रीचिंग करायची आहे. डॅडी म्हटले, बाळा थोडस थांब. यस. काय थोडं थांब. थोडस थांब. म्हटलं, पण डॅडी मी तर तुमचा मुलगा आहे.
मला तर उभा राहायचंय. काय करून मला उभा राहायचं. डॅडी काय म्हणले माहितीये का, लक्षात ठेव, जर मी तर तुला उभा केला तर तू थोड्या वेळसाठी उभा राहशील, पण जर देवाने उभा केला, देव सगळ्यांच्या नजरेत तुला कृपा देईल आणि देव तुला असं उंच करेल की कुणी तुला खाली पाडू शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्हाला माहितीये, माझ्या ऍक्सिडेंटची स्टोरी तुम्हाला माहितीये, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. देवाने खूप रीतीने मला वाचवलं, खूप रीतीने उंच केलं. पण मी एक गोष्ट शिकलो सेवेमध्ये, जर तुमचा देवावर भरोसा आहे ना, देव सगळे वाकडे मार्ग सरळ करणारा परमेश्वर आहे. कुठलीही परिस्थिती असो, कुठलीही असो. आज आपल्याला माहितीये पास्टर कुठे आहेत, आपल्याला सगळ्यांना माहितीये ते आज काय करत असतील, पण मला एक माहितीये, माझा बाप या चर्चसाठी रोज आणि रोज प्रार्थना करत आहे. आणि जर ते प्रार्थना करत आहे तर त्यांच्या प्रार्थनेचं लाखो लोकांचं उत्तर देव देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. आणखी देव म्हणतो तुम्हाला माग, मी देणारा आहे. हालेलुया. 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 आणि जेव्हा मी डॅडीला म्हटलं, डॅडी नाही, मला तरी पण मी सिद्ध केली, डॅडी मला तुमच्या बाजूला बसायचंय, मला सोफ्यावर बसायचंय. आणि मी काही लोक जे जुने आहेत त्यांना माहितीये की मी हमेशा पास्टर सोबत यायचो. मैं पास्टर का लड़का है, मैं बाजू में बैठूंगा, मैं ये करूंगा, मैं वो करूंगा. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जबरदस्तीने घेता ना, कोणी तुम्हाला आदर देणार नाही. पण जेव्हा देव तुम्हाला देतो ना, सगळं जग तुमच्या मागं पळल. हालेलुया. हालेलुया. माणसावर माणूस उंच करेल, त्याच्यावर भरोसा नका ठेवू. देव तुम्हाला उंच करेल, पण त्याच्या पहिले काय करायला माहितीये का, देव तुम्हाला तपासेल. म्हणा, देव मला तपासतो. देव मला तपासतो. हर गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये देव मला तपासतो. प्रत्येक गोष्टीमध्ये देव मला तपासतो. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आता बोर्डाचे पेपर द्यायचे चालू, तुम्हाला माहिती, बोर्डाचे पेपर चालू आहेत, 10वीचे पेपर चालू आहेत. ज्यावेळेस 10वीचे मुलं पेपर लिहितात, जेव्हा ते पेपर लिहून येतात, ते घरी येतात, त्याला विचारलं जातं कसा गेला रे, तिथे काय म्हणतात, हा ठीक आहे, गेला, चांगला गेला. हुशार लेकर काय म्हणतात, ओरे लय भारी गेला, एकदम भारी गेला. पण जे लेकर असतात ना असे, ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे असे. हालेलुया. सो ते एकदम असे म्हणतात नाही, हा डॅडी थोडा ठीक गेला मग थोडंसं हे झालं. आणि मग नंतर ज्यावेळेस ते म्हणतात की ज्यावेळेस त्यांचा रिझल्ट येतो, ते काय म्हणतात माहितीये का, आई बाबा काय म्हणतात, अरे एवढा कमी, तू तर चांगला अभ्यास केला होतास, एवढा कमी रिझल्ट कस काय आला. मग दुसऱ्या मग ते कुणाशी कम्पेअर करायला लागतात माहितीये का. आई बाबा, मी कुणातल्या आई बाबाच्या विरोधात नाही, हा मी आता सांगतो, मी कुठल्याही आई बाबाच्या विरोधात नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यावेळेस ते कम्पेअर करायला लागतात, अरे यार, अरे तुझं बघ, त्याला किती चांगले मार्क पडले, अरे त्याला बघ किती हे पडलं, अरे त्याला किती चांगले मार्क, तू बघ अजून शिकला असता तर किती चांगला झाला असतास. म्हणा हे जग आहे, हे जग आहे. म्हणा हे जग आहे, हे जग आहे. जग कम्पेअर करतं, पण माझा देव वन पीस मध्ये बनवणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो, मी तुला बोलवलं नाही, तू मला बोलवलं नाही, मी तुला बोलवलेला आहे. हालेलुया. देव कोणाशी कम्पेअर नाही करत. देव ज्या जागेवर तू आहेस ना, त्याच जागेवर तुला उंच करणारा परमेश्वर आहे. तू कुठल्याही परिस्थिती असू, माणसाला माहित नसेल तू कशातून चाललाय, पण देवाला माहिती आहे. कदाचित मला पण माहित नसेल तुझ्या मनामध्ये काय चाललंय, तुमच्या विचारामध्ये काय चाललंय, किंवा तुम्ही घरातून काय करून आले असताल, तुम्ही तुमच्या लेकरांशी किंवा तुम्ही तुमच्या पतीशी भांडून आले असताल, हे मला माहित नसेल, हे पण माझ्या जिवंत देवाला माहिती आहे. आणि तू असं म्हणू नको की आज सगळं संपले, आज मी सोडून देईल, आज मी सगळं सोडून दे. जर देवाला तू सोडलंस तर लक्षात ठेव, देव असंच तुला सोडणार नाही. देव परत तुला हात धरून उचलणारा परमेश्वर आहे. जरी तू सोडला ना, माझा देव तुला कधी सोडणार नाही. हालेलुया. 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 पण त्याच्या अगोदर जेव्हा तू म्हणतोस ना की आता सगळं संपले, म्हणायच्या अगोदर असं म्हण, आता सर्व देवाच्या हातात दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आणखी संपल्याच्या अगोदर तुम्हाला माहिती, जेव्हा तुमच्याकडून संपतं ना, देव सुरुवात करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही म्हणता आता माझी लढाई नाही, ती लढाई नव्हतीच तरी तू लढत होतास. ती लढाई तुझी नाहीये, ती लढाई माझ्या देवाची आहे. आणि जेव्हा देव लढतो, तो अशीच नाही लढत, तो प्रत्येक शत्रूला 7 मार्गाने पळून लावणारा परमेश्वर आहे. हालेलुया. 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 आणखी देव म्हणतो, हर गोष्टीमध्ये मला पहिलं ठेव, माझा चेहरा शोध. जेव्हा तुम्ही देवाचा चेहरा शोधता ना, तो आनंद कुठंच तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. हालेलुया. आणखी देव सर्व गोष्टींमध्ये, देव हर एक परिस्थितीमध्ये म्हणतो
हे माझं लेकरू मला हाक मार. तुम्ही म्हणत असताना एवढे ब्रदर, एवढे जगामध्ये लेकर, एवढे जगामध्ये लोक आहेत, किती जण देवाला हाक मारत असतील. देव माझे हाक ऐकत असेल. जे नवीन आले त्यांना मी सांगू इच्छितो, हा देव तुमची हाक ऐकणारा परमेश्वर आहे. एवढे जरी असतील पण तुझं नाव त्यांनी त्याच्या हातावर कोरलेलं आहे. आमेन. तुला तो डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे सांभाळतो. रोज आणि रोज तो म्हणतो, ए तू चल तर मी तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. मला माझ्या देवावर फार भरोसा आहे. यस. आणि की जेव्हा ऍक्सिडेंट झाला मला कुणावर भरोसा नव्हता, मला फक्त माझ्या देवावर भरोसा होता. यस. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस मी मरणामध्ये टेकलो होतो मला कुणावर भरोसा नव्हता. सगळे म्हणले आता काय, म्हटलं गॅरंटी नाहीये, ह्या गोष्टी नाहीयेत. सगळे म्हणले होते की आता सगळं संपलं. माझी मम्मी माझ्या गाडीमध्ये रडत होती. पास्टरनी सगळं लाईव्ह बघितलं होतं. लक्षात ठेवा, मरणाच्या स्थितीमध्ये होतो. 2-3 दिवसाची गॅरंटी दिली. डॉक्टर म्हणले कानातून नाकातून रक्त येईल आणि आज जाईल. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी शैतानावर हसणारा झालो पाहिजे. मी शैतानावर हसणारा झालो पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ज्यांनी सुरू केलंय तोच तुझा शेवट करणारा परमेश्वर आमेन. आहे. हालेलुया. हालेलुया. देवाने आज मला 8 वर्ष झाले, त्या देवाने मला उभा केलेला आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. जर देवाची तुझ्यासाठी योजना आहे, कुठलाही शैतान तुला मागं ओढू शकत नाही. जेवढा तो मागं ओढेल तेवढा तू पुढे जाणारा आहेस. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. हर एक परिस्थितीमध्ये तू पुढे जाशील. Yes. हर एक गोष्टीमध्ये तू पुढे जाशील. Yes. ज्यावेळेस मी सांगू इच्छितो, ज्यावेळेस पास्टरना आतमध्ये नेलं, ज्यावेळेस पास्टरना नेलं, मी म्हणलो दे बाप्पा हे काय झालं. त्यांना आतमध्ये नेलंय, त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेले, सगळ्या गोष्टी झाल्या. मी जास्ती मला डीप मध्ये नाही सांगायचंय, सगळ्या गोष्टी झाल्या. आता काय करू. मी काय केलं माहिती का, मी म्हटलं प्रभू जर तू योसेफाला त्या खड्ड्यातून काढू शकतोस, जर तू आगीमधून शद्रक मेशक अबेदनेगोला काढू शकतोस, न जळता न केसांना धक्का लागता जर देव काढू शकतो, तर आपल्या पास्टरला न धक्का लागता तो देव बाहेर काढणारा परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. हे मी असंच बोलत नाही, बायबल लिहिले तुझ्या मुखामध्ये जीवन आणि मरणाचं सामर्थ्य आहे. Yes, amen. जे तू बोलणार आज तेच घडणार आहे येशूच्या नावामध्ये. Yes. तू बोलणार जीवन जीवन मिळणारच. Amen. तू बोलणार आनंद आनंद मिळणारच. Yes. पण त्याच्या अगोदर तुला विश्वास ठेवायचा की माझा Yes. देव सर्व काही करण्यास सामर्थ्यवान परमेश्वर आहे. Yes. मी जिथं कुठे जाईल माझा देव माझ्या पुढे असेल. मी जे काही करेन माझा देव माझ्या पुढे असेल. Amen. हालेलुया. हालेलुया. माणसाची वाहवा करू नका. माणूस तुम्हाला काय देणार नाही. जे नवीन आले असतील, ते ऑनलाईन मला ऐकत असतील, माणसाकडून अपेक्षा करू नका. या दिवसांमध्ये मी शिकलोय, माणसाकडून अपेक्षा करू नका. जर तुम्ही माणसाकडून करताल तुम्ही हमेशा रडताल, तुम्ही हमेशा निराश केले जाताल. त्यांच्या बोलण्याद्वारे तुमचं मन तुटून जाईल. पण जराच तो म्हणताय माझी माणसावर अपेक्षा नाहीये, माझी अपेक्षा माझे ईश्वर आहे. Yes, amen. आणि तो माझी अपेक्षा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. Yes. आणि जर तुम्ही येशूवर अपेक्षा ठेवली आहे, कुठलीही गोष्ट तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन किंवा तुमच्या गोल पर्यंत जाण्यापासून कुणी तुम्हाला थांबू शकणार नाही. Yes. हालेलुया. 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 की देव म्हणलाय सर्व गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. हालेलुया. काढूया रोम करासपत्राचं 12वा अध्याय. रोम करासपत्राचं 12वा अध्याय. मिळालं? Yes, amen. सगळ्यांना समजतंय मी काय सांगतोय? Yes. हालेलुया. हालेलुया. आज प्लीज तुमचा सपोर्ट मला पाहिजे. Yes. हालेलुया. हालेलुया. रोम करासपत्र 12वा अध्याय. मिळालं सिस्टर? Yes. रोम करासपत्र 1 सेक 12वा अध्याय आणि 12 वचन वाचन. येस. आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत टिकून राहणारे, पवित्रांच्या गरजांचे विभागी, पाहुणचार करण्यात तत्पर असे असा. हा. तुमचा पाठलाग करणाऱ्यास आशीर्वाद द्या. ओ हो, म्हणजे तुम्हाला श्राप देणारे किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलणारे त्यांना काय द्या? आशीर्वाद द्या. हे लय अवघड वाटतंय. त्यांना कसा आशीर्वाद द्यायचा? हे बायबल म्हणते
ज्याला तू आशीर्वाद देशील तो आशीर्वादित केला जाईल. यस. हालेलुया. श्राप द्यायचं तू नको देऊ, तू देवाला करू दे. ते देवाच्या हातात सोपव, तू नको करू. पुढचं काय लिहिलं वाचूया. आशीर्वादच आशीर्वाद द्या. हा शाप काय लिहिलंय परत एकदा. तुमचा पाठलाग करणाऱ्यास आशीर्वाद द्या. हा आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. दोनदा म्हणलंय आशीर्वाद द्या. एकदा समजलं नाही काय लोकांना, म्हणून देवाने दोनदा लिहिलं आशीर्वाद द्या. म्हणा मी आशीर्वाद देणारा झालो पाहिजे. मी आशीर्वाद देणारा झालो पाहिजे. हा पुढं. शाप देऊ नका. श्राप देऊ नका. हा आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा हा आणि रडणाऱ्यांबरोबर रडा. हा एकमेकांशी एक चित्त असा. उंच गोष्टींवर आपले चित्त ठेवू नका, तर गरिबांचा सहवास करा. एक 12 वचन परत द्यावचं. 12 वचन. Yes. आशेने हर्षित, हा संकटात सहनशील. संकटात सहनशील. काय लिहिलंय. संकटात सहनशील. सहनशील. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. म्हणा मी संकटात सहनशील राहिलो पाहिजे. मी संकटात सहनशील राहिलो पाहिजे. इंग्लिश मध्ये पेशन्स. वी हॅव टू बी पेशन्स इन एव्हरी सिच्युएशन. हालेलुया. आपण हर एक संकटामध्ये सहनशील राहिलो पाहिजे. आणि की जेव्हा आपण सहनशील राहतो, आणि पुढे लिहिलंय आपण काय लिहिलंय, प्रार्थनेत टिकून राहणारे. टिकून राहणारे. म्हणा मी प्रार्थनेत टिकून राहणारा झालो पाहिजे. मी प्रार्थनेत टिकून राहणारा झालो पाहिजे. रोज पास्टरांसाठी प्रार्थना करता, आमच्या परिवारासाठी. तुम्ही रोज प्रार्थना करत आहात. यस. तुमचं उत्तर लवकरच येणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणखी जे सहनशीलतेने वाट पाहतात त्यांना मोठी गोष्टीची अपेक्षा आहे. Yes, amen. आणि जे मोठी गोष्टीची अपेक्षा करतात, देव त्यांना देणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज कुठलाही लहान मुलगा बोलत नाही, आज देवाचा सेवक तुमच्याशी बोलत Yes. आहे. हालेलुया. हालेलुया. मी प्रिपेअर नाही करून आलोय, पवित्र आत्मा माझ्याशी डायरेक्ट बोलतोय. यस. माझा मेसेज फक्त 2 वचनाचा होता, पण देव जे सांगतोय ना, तो देव करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मी तुम्हाला साक्ष सांगू शकतो, आजचीच आहे. मी चर्चमध्ये यायच्या पहिले फार मी म्हणजे थोडंसं दुःखीमध्ये होतो. मी थोडंसं आजारी होतो, आणि मी म्हटलो आता प्रभू, आता मी कसं जाणार, आता मी चर्चला कसं जाणार, आता मी प्रार्थना कशी करणार, किंवा मी हे सगळं कसं करणार, वर्शिप कशी करणार. माझं डोकं फार दुखत होतं, आणि मी म्हटलं प्रभू आता काय करायचं, आता काय करायचं. पण एक गोष्ट माझ्या जीवनात झाली. जेव्हा मी चर्चवरून येत होतो ना, जेव्हा मी माझ्या गाडीत बसलो आणि मी चर्चला यायला निघालो, लक्षात ठेवा, याच्यातून एक गोष्ट समजेल तुम्हाला. जेव्हा मी सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. जेव्हा मी चर्चला यायला निघालो आणि मी गाडीतून उतरलो, आणि जस्ट मी चर्चमध्ये एंटर झालो, आणि म्हटलं प्रभू आता मला ताकद नाही राहिली. प्रभू म्हटलं तुझ्यात ताकद नाहीये, काळजी नको करू, मी तुला ताकद देईल. यस. मी तुला हिम्मत देईल. आमेन. मी तुला बळ देईल. हर एक परिस्थितीमध्ये मी तुझ्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा मी इथं आलो, तरी मी बसलेलोच होतो. मी म्हटलं प्रभू माझ्याकडून नाही होणार. आणि की वर्शिप पण मी म्हटलं क्वायर असतो मी घ्या, मी वर्शिप मध्ये पण म्हटलं प्रभू आज माझ्याकडून नाही होणार, मला खूप खूप असा त्रास होतो डोक्यामध्ये. पण प्रभू काय म्हटलं माहितीये का, तू माझ्यासाठी उभा तर राहा. यस. तू माझ्यावर विश्वास तर ठेव. तू तुझा 1 पाऊल तर टाक, मी तुझे 99 पावलं चालवेन. यस. आमेन. तू पुढेच चाल, मी तुझ्या मागे चालणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवासाठी करताना, देव तुमच्यासाठी करणारा परमेश्वर आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. आतापर्यंत जी सेवा केली ती फक्त देवासाठीच केलेली आहे. यस. हालेलुया. हालेलुया. आणि मी आभार मानतो की देवाने एवढे चांगले आई बाप मला दिलेले आहेत. यस. तरुणांनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, शुक्रवारच्या दिवशी आम्हाला माहिती आहे ब्लेसिंग मीटिंग आहे, पण मी तुम्हाला एक सांगू शकतो, पहिलं स्थान देवाला द्या. यस. पहिलं स्थान देवाला द्या. आमेन. जेव्हा माझे आई वडील मला घेऊन यायचे, काही लोक माझ्यासोबत असायचे, आम्ही बाहेर फिरायचो ग्राउंडवर. जेव्हा प्रिचिंग चालू असेल मी बाहेर फिरायचो. नाही अरे यार काय प्रिचिंग आहे, पास्टर का लडका, ये करेंगे वो करेंगे. पण माझ्या आई बापांनी ना जेव्हा मला शिकवलं, जेव्हा ते म्हणले नाही ही जागा तुझी नाहीये, ही जागा तुझी जागा पळणारी नाहीये, किंवा तू इकडे तिकडे धावणारा नाहीयेस, तुझी जागा ही वेदी आहे. यस. आणि जेव्हा तुम्ही वेदीवर उभा राहता, लक्षात ठेवा, ते ज्यावेळेस मला असं म्हटले की लक्षात ठेव, तू जगामध्ये जाशील, तू भटकला जाशील, पण जर तू देवामध्ये येशील, जग तुझ्या मागं पळेल. यस.
हालेलुया. हालेलुया. जिसको समजा उसको ही समजा. यस. हालेलुया. हालेलुया. तू जगाच्या मागं पळणारा नको, जग तुझ्या मागं पळणारा बनू दे. यस. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तू देवासाठी उभा राहतो, तू पैशाच्या मागं पळू नकोस, पैसा तुझ्या मागं पळेल. हालेलुया. हालेलुया. जी आज गरिबी दिसतीये, देवावर विश्वास ठेव. देवाला म्हण, प्रभू तू जर माझ्या सोबत आहे तर मी या गरिबीमध्ये पण विश्वासू राहील, आणि की मला माहितीये तू माझ्या दुःखाचं रूपांतर आनंदात करणारा परमेश्वर आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा त्यांनी मला शिकवलं, मी जेव्हा उभा राहिलो आणि आतापर्यंत उभा आहे, आणि येशू यूस पर्यंत उभा राहील. आमेन. यस. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा देवाने उभा केलं, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवासाठी, पण असं नाही झालं की मी लहानपणापासूनच प्रीचिंग करायला लागलो किंवा वर्शिप घ्यायला लागलो. नाही, जेव्हा देव तुम्हाला वाढवतो ना, तो तुम्हाला हळू 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 Yes. हळू वाढवणारा परमेश्वर आहे. आमेन. पण लोक काय करतात, इथं आलं मैं बहुत बड़ा है, मेरे जैसा कोई नहीं है, मेरे जैसा कोई कर सकता नहीं है. हाँ, तेरे जैसा कोई नहीं है, पर अगर तुझ्यामध्ये जर गर्व येतोय तर बायबलमध्ये देव नम्राला उंच करतो आणि गर्वाला खाली पाडतो. पण जर तू इथं विश्वास राहिला, देव इथं आणेल. तू झाडू मारतोयस, देव तुला मॅटवर आणेल. मॅट वाढते, तू तुला चेअर लावायला लावेल. चेअर लावतो, तू साऊंड लावशील, तू मीडियामध्ये येशील. थोड्या दिवसात तू असं कार्य होईल की तू इथं प्रीचिंग करून सगळ्या जगाला सांगशील की येशू परमेश्वर आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण सहनशीलता पाहिजे, मना सहनशीलता. सहनशीलता पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही सहनशीलता धरता, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, देव तुमची लेवल अशीच नाही, देव तुम्हाला डायरेक्ट वरती घेऊन जाईल. आमेन. आणि जेव्हा तो घेऊन जातो, किती माणसांनी बोलू, अरे तू कुठं चाललंय, तुला गाडी भेटते, तुला बंगला, अरे मला भेटत नाहीये, तो तुला धरू शकणार नाही. जर देवाचे हात तुझ्या खाली येत ना, पूर्ण हात तुला लावू शकणार नाही. तू वाढत 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 येशूच्या नावामध्ये मी प्रोफेसी करते, वाढत 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 आणि वाढतच जाणार येशूच्या नावामध्ये. आमेन. बाहेरच्या लोकांनी हालेलुया. हालेलुया. वर्शिप मध्येच नाही, प्रीचिंग मध्ये पण हालेलुया. 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 म्हणा, मी वाढणार आहे, मी वाढणार आहे. हर गोष्टीमध्ये देव मला वाढवणार आहे. देव मला वाढवणार. पण मला सहनशीलता ठेवायची, मला सहनशीलता ठेवायची. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही आणि तुम्हाला माहितीये का, तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये जाता ना, किंवा तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये जाता, असं म्हणू नका की ही परिस्थिती का आली, ही परिस्थितीमध्ये मी का जातोय, हमेशा मी या गरिबीमध्ये काय, हमेशा मला लोक मलाच का नावं ठेवत आहेत, हमेशा लोक मलाच का बोलत आहेत. योसेफाला राजा होण्याच्या अगोदरच्या भावांनी स्वतः त्याला खूप बोलले, त्याला खड्ड्यात पण टाकले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण जर देवाला तुला उभा करायचं, तुला त्याच्यातून जावंच लागेल. पण तू जेव्हा जाऊन जेव्हा वर येशील, ओ तो गौरव सर्वात मोठा असेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. कुठल्या डोळ्यांनी बघितलं नाही, कुठल्या कानांनी ऐकलं नाही, कुठल्या मनात विचार आला नाही, अशा गोष्टी आज तुझ्या जीवनामध्ये देव करणारा आहे. आमेन. हालेलुया. 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 जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये असता, जेव्हा त्या परिस्थितीमध्ये असता, घाबरू नका. देव तुम्हाला असंच नाही टाकलंय, देव तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये पण तयार करत आहे. यस. हालेलुया. हालेलुया. आणि देव जेव्हा तयार करतो ना, देव जेव्हा तयार करतो, तो कुठली आग, कुठलाही शैतान, कुठलाही दुरात्मे तुम्हाला थांबवू शकत नाही. यस. हालेलुया. हालेलुया. असं समजू नका की मी पडलेलोच राहणार नाही. देव तुला तयार करत आहे. बाजूवाल्याला म्हणा, देव तुला तयार करत आहे. हालेलुया. 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 आणि जेव्हा देव तयार करतो, मग तू कुठलाही माणूस तुला थांबू शकणार नाही. हालेलुया. 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 पण त्या तयारीमध्ये पण तुला काय ठेवायची आहे? सहनशीलता. सहनशीलता. म्हणा सहनशीलता. सहनशीलता. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही ते ठेवणार, देव तुम्हाला वाढवत वाढवत आणि वाढवतच जाणार. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळालं आजचं वचन? यस. तुम्ही आशीर्वादित झाले? यस. हालेलुया. हालेलुया. ही माझी योजना नव्हती, देवाची योजना होती, Yes. म्हणून मी आज इथं उभा आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक्यू मम्मा. डॅडी थँक्यू सो मच. आम्ही तुम्हाला लवकरच बघणार आहोत. आमेन. हालेलुया. 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 आज देव तुमच्याशी बोलणार आहे. यस. प्रत्येक परिस्थितीमध्ये घाबरू नका. मी जेव्हा इथं उभं राहिलो, देव मला एकच बोलत होता, घाबरू नकोस, कुठल्याही परिस्थितीला घाबरू नकोस. लोक म्हणतायत
लोकांना बोलू दे. 100 लोक बोलतील, पण जर देवाने त्याचं मुख उघडलं ना, हजारो लोकांचे देव तोंड बंद करेल. आणि देव तुला त्या जागेवर उभा करून देव त्याचा गौरव तुझ्याद्वारे दाखवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणा मी सहनशील राहिलो पाहिजे. मी सहनशील राहिलो पाहिजे हर एक परिस्थितीमध्ये. हर एक परिस्थितीमध्ये मी उभा राहील. मी उभा राहील. म्हणा मी उभा राहील. मी उभा राहील. मी घाबरणार नाही. मी घाबरणार नाही. मला घाबरण्याचा आत्मा नाही मिळाला. मला घाबरण्याचा आत्मा नाही मिळाला. पण सामर्थ्याचा आत्मा मिळाला. पण सामर्थ्याचा आत्मा मिळाला. असं करा, सामर्थ्याचा आत्मा मिळाला आहे. सामर्थ्याचा आत्मा मिळाला. हक्काने सामर्थ्याचा आत्मा मिळाला आहे. सामर्थ्याचा आत्मा मिळाला आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही तयार आहात? यस. या आपल्या जागेवर उठून उभा राहूया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद परमेश्वर पिता. धन्यवाद प्रभू, तू आमच्याशी रोज बोलतोस. धन्यवाद प्रभू, तू आमच्याशी रोज दे बाप्पा. तू आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहेस. परिस्थिती काय सांगू, पण आम्हाला एक गोष्ट माहिती आहे देवा, तूच आमच्या जीवनामध्ये पहिला आहेस. तर हर एक परिस्थितीला आम्ही मात करून जाणारे आहोत. तुझं आमच्या जीवनामध्ये पहिला आहेस दे बाप्पा. तर कुठलीही परिस्थिती जरी आली, कुठलेही लोक जरी आले, कुठलेही संकट जरी आले, तरी देव मला सांभाळणारा परमेश्वर आहे. देव माझी काळजी घेणारा परमेश्वर आहे. हर एक परिस्थितीमध्ये मी उंचच जाईल. हर एक परिस्थितीमध्ये देव मला वाढवणारच वाढवणार. मी खाली जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी खाली जाणार नाही. किती लोकांनी खेचलं तरी हमेशा मी उंच राहणार. आणि की माझा देव माझं रक्षण करत आहे. माझे देव माझे पावलं चालवत आहे. हो, आणि जर देव तुमच्या बाजूने आहे तर कुठलाही शैतान तुम्हाला थांबणार नाही. कुठली परिस्थिती तुम्हाला थांबवणार नाही. तुम्ही तुडवत जाणारे आहात. तुम्ही हर एक परिस्थितीवर तुडवत जाणारे आहात. तुम्ही लोकांच्या चुकीच्या शब्दांवर तुडवत जाणारे आहात. तर देव म्हणतो आज मी तुझ्या बाजूनी आहे. तर देव म्हणतो आज मी तुझी काळजी घेईन. तर देव म्हणतो आज मी तुझ्या सोबत राहील. जरी तुझ्या नातेवाईकांनी तुला सोडला असेल, पण तो देव तुला कधी सोडणार नाही. हर एक परिस्थितीमध्ये तो देव तुझ्या सोबत आहे. तो देव तुझी काळजी घेतो. हो, तो देव तुला सांभाळतो. हो रा बाबा शेला बाला बारा बाबा बाबा. हो धन्यवाद. हो धन्यवाद. तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है. तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है. गायकवाड, तुझ पर ही भरोसा. तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है. तुझ पर मेरा भरोसा. तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है. ओ चाहे जमीन टूट कर चूर हो, तभी मैं विश्वास की हर नींव डगमगाए, तभी मैं. चाहे जमीन टूट कर चूर हो, तभी यस लॉर्ड, यस लॉर्ड. विश्वास की प्रभु प्रत्येक परिस्थिति में डगमगाए, तभी मैं. ओ भरोसे के लायक जब कुछ ना रहे, गाओ फिर भी तुझ पर भरोसा है. भरोसे के लायक प्रत्येक परिस्थितीमध्ये मी तुझ्यावर भरोसा ठेवेल रे बाबा. हर एक परिस्थितीमध्ये तुझ पर भरोसा है. तुझ पर मेरा भरोसा. तुझ पर ही मेरा भरोसा है तुझ पर मेरा यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है. तुझ पर मेरा भरोसा. तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है. वो कहता है हाँ लहराऊंगा मैं
मसीह, देखूंगा तुझको इन आंखों से मैं, विश्वास मेरा व्यर्थ न होगा। मेरा मन शरीर Yes, Lord. तुला अर्पण कर दे रे बाबा, इस शरीर तुला अर्पण कर दो, हे मन तुला अर्पण कर दो। Come on, यार भरोसा ठेवा चर्चो। मेरा मन शरीर और आत्मा तुझे अर्पण करूं, क्योंकि तुझ पर ही मेरा भरोसा है। सगळ्यांनी गाऊया तुझ पर मेरा भरोसा, सब मिलके गाए। तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु, यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है। हाँ तुझ पर मेरा भरोसा, तुझ पर ही मेरा भरोसा है यीशु, तुझ पर ही मेरा भरोसा है। अपने हाथ ऊंचा करून कमान क्लैप। ओ विजय हुआ, विजय हुआ बीमारी के ऊपर, विजय हुआ श्राप के ऊपर, हर श्राप के ऊपर। चर्च का चर्च, विजय हुआ बीमारी के ऊपर, विजय हुआ, विजय हुआ शैतान के ऊपर, शैतान के ऊपर। ओ तो क्यों मैं डरूं। जो मेरे अंदर है वो उससे महान है, जो संसार में है। ओ जो मेरे अंदर है, जो मेरे अंदर है वो उससे महान है, जो संसार में है। जो मेरे अंदर है वो उससे महान है, जो संसार में है। जो मेरे अंदर है वो उससे महान है, जो संसार में है। तुझ पर मेरा भरोसा, तुझ पर ही मेरा भरोसा है। चर्च गए येशू। जेवढा आवाज उंच करता येईल तेवढा उंच करा, बाहेरच्या लोकांनी आतल्या पण तुझ पर ही। धन्यवाद प्रभू यीशु। आज आम्ही तुझे उपकार मानतो देवा, आज आम्ही धन्यवाद देतो प्रभू, प्रभू येशूच्या नावात देवा। आता आम्ही तुझ्या सिंहासनाजवळ आहोत प्रभू येशूच्या नावामध्ये। प्रत्येक आजार, प्रत्येक त्रास, प्रत्येक डिप्रेशन, सर्व चिंता, काळजा निघून जा प्रभू येशूच्या नावात। आशीर्वादित हो प्रभू येशूच्या नावात, आशीर्वादित हो देवापा। यावेळेस आज ते तुला हाक मारताय ओकाने आपण आपली नजर, आपले विचार आपण प्रभूकडे लावूया, ज्या परमेश्वरापासून आपल्याला मदत येते। जो देव म्हणतो मी तुझं दुःख आनंदात बदलणारा परमेश्वर आहे, जो देव म्हणतो मला हाक मार आणि मी उत्तर देणारा परमेश्वर आहे। आज आपण प्रभूला हाक मारत आहोत, आज आपण आपल्या जिवंत परमेश्वराला हाक मारत आहोत आणि तो देव सगळ्यात जवळची मदत आहे, तो परमेश्वर सगळ्यात जवळची मदत आहे। देवबापा तुझ्या लेकरांकडे बघ प्रभू, आज देवबापा ते वेगवेगळ्या गोष्टीतून जात आहेत, वेगवेगळ्या परीक्षांमधून जात आहेत। आज प्रभू ते म्हणतात माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या लेकरांच्या जीवनात कधी आशीर्वाद येतील, माझ्या पतीचे जीवन कधी बदललं जाईल, माझ्या घरातली दारू आणि सगळ्या वाईट गोष्टींनी भांडणं कधी निघून जातील। प्रभू आज तू प्रत्येकांकडे बघ प्रभू, आज हो प्रभू पाहते, आज तुमच्या जीवनाकडे पाहते आणि प्रभू तुम्हाला निहाळत आहे। बायबल मध्ये लिहिलेलं आहे की तो तुम्हाला निहाळणारा परमेश्वर आहे, तो तुम्हाला पारखणारा देव आहे। देवबापा आज प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये देवबापा प्रत्येक आशूंकडे तू बघ, त्यांच्या हृदयांकडे बघ प्रभू। आज ज्या त्रासातून ते जात आहेत प्रभू ते बघ प्रभू। आज ते म्हणतात मी कर्जातनं बाहेर येईल का,
आज वेगवेगळ्या ज्या गोष्टी प्रभू त्यांच्या जीवनामध्ये चाललेल्या Yes, आहेत, Lord. आज ते प्रभू ते तुझ्याशी बोलतायत. Yes, आणि प्रभू आज आम्ही तुला हाक मारत आहे, Yes, Father. आज आम्ही प्रार्थना करत आहे Yes, प्रभू येशूच्या नावामध्ये. Yes. आज प्रत्येक घरासाठी, प्रत्येक जीवनासाठी यावेळेस आम्ही आशीर्वाद स्वीकारत आहे, Amen. आरोग्य स्वीकारत आहे. Amen. यावेळेस आमच्या पास्टांबरोबर आम्ही सहमत आहोत. Yes, आज Amen. आमचे पास जेलमध्ये, पण देव बाप्पा तिथून पण देव बाप्पा ह्या मंडळीसाठी ते गुडघ्यावर आहेत प्रभू. आज या वेळेस ते गुडघ्यावर आहेत प्रभू. आज आम्ही त्यांना सहमत होतो परमेश्वर. Amen. आज आम्ही त्यांना सहमत होतो देव बाप्पा. Amen. या सगळ्या परिस्थितीतून जात असताना प्रभू त्या मंडळीला ते विसरलेले नाही, त्यांच्या आत्मिक लेकरांना ते विसरलेले नाहीये प्रभू. ते यावेळेस गुडघ्यावर जाऊन प्रभू आज प्रत्येकांसाठी हाक मारत आहे. आमच्या पास्तांबरोबर आम्ही सहमतीने प्रभू आज आम्ही प्रभू येशूच्या नावात इथं आलेल्या प्रत्येकाला आम्ही आशीर्वाद देतो. आमच्या पास्तांसह आम्ही प्रत्येकाला आशीर्वाद देतो, आम्ही आशीर्वाद देतो. देवबाप्पा ह्या सगळ्या दिवसांमध्ये प्रत्येक जीवनामध्ये देवबाप्पा एक टेस्टमनी असू दे, प्रत्येक परिवारामध्ये एक साक्ष असू दे, प्रत्येक परिवारामध्ये एक साक्ष असू दे. कारण देवबाप्पा जरी पास्टर सुनील आमचे मेंढपाळ आहेत, परंतु तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे की जो मेंढपाळ ह्या जागेमध्ये आलेला आहे. प्रभूची उपस्थिती या जागेमध्ये आलेली आहे. देव आपल्यामध्ये आहे आणि तो देव आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्यरत होते. देवबाप्पा आम्ही प्रार्थना करते की जे ऑनलाईन आहेत प्रभू आज त्यांच्या घरांमधून प्रभू ते प्रार्थना करते, ते गुडघ्यावर आहेत देवबाप्पा. आज प्रभू ते तुझ्याशी बोलतायत त्यांच्या स्वतःच्या जीवनाविषयी, त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या नोकरींविषयी, त्यांच्या घराविषयी, त्यांच्या परिवाराविषयी. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा प्रत्येकाला उत्तर मिळलं जाऊ दे. प्रभू येशूच्या नावात परिस्थिती आत्ता बदलली जाऊ दे, आत्ता बदलली जाऊ दे. या दिवसांमध्ये प्रभू ती 40 दिवस कोणी उपास धरलेत, कोणी 10 दिवस उपास धरलेत. देवबाप्पा ते उपास आणि प्रार्थनेमध्ये आहेत. आज प्रभू उपास प्रार्थना करून ते तुझ्याशी बोलत आहेत. आम्ही प्रार्थना करतो की देवबाप्पा तू त्यांना उत्तर देणारा परमेश्वर आहे. हो रबाला शथा रबा थुरीबारा सथा रिबाबा, ओ रबाला सथा रबाला शथा रिबारा सथा रिबाबा, ओ रिबा बाबा थुरीबारा शथा रिबाला, ओ रिबारा सथा रबाला शथा रिबाबा, ओ रिबारा सथा रबाला शथा रिबाबा बाबा खर्राबाला शथा रिबाबा. प्रभू येशूच्या नावात देवबाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक जण आशीर्वादित व्हा. देवबाप्पा त्यांच्या मनक्यातले त्रास, पोटातले त्रास, शरीरातले आजार, सगळा अशक्तपणा निघून जा. प्रभू जे हॉस्पिटल मधून तुला हाक मारत आहे, जे हॉस्पिटल मधून प्रभू तुला हाक मारत आहे, प्रभू येशूच्या नावात देवबाप्पा प्रत्येकाला उत्तर मिळू दे, प्रत्येकाला आरोग्य मिळू दे प्रभू, प्रत्येकाला आरोग्य मिळू दे. प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जाऊ दे, प्रत्येक अश्रू पुसले जाऊ दे. देवबाप्पा जगाला अश्रूंची पर्वा नाही प्रभू, पण तू आमच्या अश्रूंची किंमत करतोस प्रभू, तू आमच्या अश्रूंची किंमत करतोस परमेश्वर. आज देवबाप्पा जे डोळा रडत आहे, जो देवबाप्पा हृदय रडत आहे, आज तू देवबाप्पा त्यांना सांत्वनित कर. या सगळ्या परिस्थितीतून तू त्यांना बाहेर काढ आणि दाखवून दे की तू आमचा जिवंत आणि सामर्थ्यवान परमेश्वर आहेस. आम्ही धन्यवाद देतो. आज पहिल्यांदा तुम्ही या सभेत आहात, आज पहिल्यांदा तुम्ही आम्हाला ऐकत आहात, कृपा करून माझ्या मागे बोला. प्रभू येशू, आज आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, तू आमचा तारणारा देव आहेस. आमच्या हृदयामध्ये आज आम्हाला आशीर्वादित कर. आमची परिस्थिती बदलली जाऊ दे. धन्यवाद प्रभू येशू. आम्ही सर्व गौरव तुला देतो. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन, आमेन. बोले यीशु मसीह की, बोले यीशु मसीह की. कृपा करून खाली बसून घ्या. मला माहिती आहे आजच्या संदेशाद्वारे तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. आज पहिल्यांदा ब्रदर सियोन आपल्या समोर होते आणि खरोखर आज प्रभूने त्यांचा उपयोग केला. एक टाळी वाजवूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोले यीशु मसीह की. या सगळ्या दिवसांमध्ये शेवटल्या दिवसात आहे आणि प्रभू सगळ्यांचा आपला उपयोग करत आहे. हालेलुया. तर यावेळेस दानार्पणाची वेळ आहे. आपलं दानार्पण आपल्या हातात घेऊया. आपला एक दशमांश आपल्या हातात घेऊया. आपण प्रार्थना करणार आहोत. जे ऑनलाईन पाहत आहेत तुम्ही तुमचा एक दशमांश ऑफरिंग आपल्या हातात घेऊया आणि आपण प्रार्थना करणार आहोत आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. धन्यवाद पित्या.
आज आम्ही तुझे उपकार मानतो आणि आज आम्ही धन्यवाद देतो. आपले हात वर करूया. प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा, जसं आमचं दानार्पण आमचा 1/10 घेऊन आम्ही तुमच्या समोर आहोत. आम्ही प्रार्थना करतो, घेण्यापेक्षा देण्यात आशीर्वाद आहे. प्रभू आम्ही तुझ्या राज्यामध्ये पेरणी करत आहोत. प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा, प्रत्येक घरासाठी प्रत्येक कुटुंबांसाठी आम्ही आशीर्वाद स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. ते ऑनलाईन पण तुम्ही देऊ शकता. आमचा नंबर आहे 777-508-3030. तुम्ही देवाच्या राज्यात पेरणी करू शकता. गॉड ब्लेस यू. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. हाँ, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है. कभी नहीं बोलना है, कभी नहीं बोलना है. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. हाँ, शैतान चालाक है, करता वो वार है, शैतान चालाक है, करता वो वार है, मसलूब यीशु से वो गया हार है, मसलूब यीशु से वो गया हार. छू भी न पाएगा अब कभी वो मुझे, ना डरा पाएगा अब कभी वो मुझे, छू भी न पाएगा अब कभी वो ना डरा पाएगा, अब कभी हो. यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो साथ है. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. हाँ, जितनी हुकूमतें यीशु के अधीन है, दुनिया की ताकतें यीशु के अधीन है. जितनी हुकूमतें यीशु के अधीन है, दुनिया की ताकतें यीशु के अधीन है. हाँ, सारी बीमारियां यीशु के अधीन है, आत्मिक शक्तियां यीशु के अधीन है, सारी बीमारियां यीशु के अधीन है, आत्मिक शक्तियां यीशु के वही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. यही मेरी ताकत, ये नहीं भूलना है, कभी नहीं churches, come here church. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा साथ है. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो आमेन. जिंदा है. आमेन. प्रेज द लॉर्ड.